नमस्कार मित्रांनो, तर काल जी मॅच झाली गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या संपूर्ण मॅच मध्ये जर केंद्रबिंदू जर कोणी असेल तर तो आहे फक्त वैभव सूर्यवंशी. मित्रांनो, मला असं वाटतं की या संपूर्ण मॅच मध्ये राजस्थान रॉयल्स कडून कोणीही असं सिरियस मला दिसलंच नाही. रियान पराग आला, त्यानं 2 शॉट मारले, त्याच्यानंतर तो आउट झाला. त्याच्यानंतर रवींद्र जडेजा पण त्याच्या इंजरी सोबत तो झटूनच होता. तो कसा बसा त्यानं रन काढण्याचा प्रयत्न केला, त्यानं साथ देण्याचा प्रयत्न केलाय. यशस्वी जयस्वाल तर संपूर्ण सीझन मध्ये अपयशच दिसला. म्हणजे त्याच्या ज्या काही जिम्मेदाऱ्या होत्या ओपनिंगला आल्याच्या नंतर त्यानं ज्या काही रनगती धावगती वाढवायला पाहिजे ती काही याच्यामध्ये दिसलीच नाही. पण मात्र याच्यामध्ये संपूर्ण जे लक्ष केंद्रित करून गेला तो म्हणजे वैभव सूर्यवंशी. त्याची फटकेबाजी अफलातूनच असते. म्हणजे खरं बघायला झालं तर एक काळ होता जे की सचिन तेंडुलकर बॅटिंग करत असताना कोणी देखील टीव्हीच्या समोरून उठायला तयार नव्हतं. अशीच काहीशी परिस्थिती सध्या वैभव सूर्यवंशीच्या बाबतीमध्ये बघायला मिळत आहे. म्हणजे मी तरी ज्यावेळेस सचिन तेंडुलकर बॅटिंग करायचा त्यावेळेस आम्ही कोणी देखील म्हणजे रस्त्यावरती पूर्णपणे शुकशुकाट दिसत होता. सचिन तेंडुलकर आउट झाला की संपूर्ण टीव्ही बंद व्हायची आणि सगळेजण आपापल्या कामाधंद्याला निघून जायचे, नाही का. आम्ही देखील क्रिकेट खेळायला वगैरे काहीतरी खेळायला निघून जायचो. पण आता परिस्थिती अशी आहे की एकमेव तेवढाच मला बॅट्समन दिसतोय की ज्याची फलंदाजी अफलातून आहे आणि त्याची फलंदाजी बघायला आवडते. म्हणजे माझं व्यक्तिगत मत देखील मी सांगतो. ज्या सलग 3 मॅच मध्ये तो नर्वस 19 झाला. सलग 3 मॅच मध्ये ही सोपी गोष्ट नाहीये. सलग 3 मॅच मध्ये 90+ रन त्यानं काढलेत. 3 सेंचुरीज त्याच्या 3 मॅच मध्ये लगातार हुकलेले आहेत. असं वाटत होतं की तो एकटा स्वतःच्या जीवावरतीच राजस्थान रॉयल्सला फायनल पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. जोफ्रा आर्चर जे काही बॉलर आहेत ते देखील होतेच लिस्टमध्ये, त्यांच्याकडनंही चांगली बॉलिंग होत होती. पण रात्रीच्या मॅच मध्ये कोणी देखील असा ठसा उमटू शकलं नाही. कोणाला देखील लवकर विकेट काढता आली नाही. एक जे साई सुदर्शनची एक कॅच सुटली, तो एक विषय सोडला. त्याच्यानंतर शुभमन गिलनं साई सुदर्शननं या दोघांना देखील खूप चांगली अशी फलंदाजी केली आणि दोघांनी चांगलं संतुलित असं एक वातावरण तयार केलं गुजरात टायटन्ससाठी की जेणेकरून बाकीचे जे कोणी फलंदाज येतील त्यांना सोयीस्कर होईल. याच्यामध्ये शुभमन गिलनं 100 रन काढले मान्य करू, पण शुभमन गिल पेक्षा जे 93 रनची खेळी वैभव सूर्यवंशीने खेळली ती अफलातूनच होती. ती खूप सुंदर होती. कारण की सुरुवातीच्या वेळेत खूप काही विकेटी राजस्थान रॉयल्सच्या पडल्या, जो की त्याचा नैसर्गिक खेळ आहे वैभव सूर्यवंशीचा. त्यानं तो खेळलाच नाही. कारण की एवढा वेळपर्यंत कधी आपण त्याला बघितलंच नाही खेळताना. तो खूप झालं एक 5-6 ओव्हरच्या आतमध्ये तो आउट होतो. मोजके 15-20 काही बॉल असतात ते खेळतो, तो 50-60 रन काढतो आणि निघून जातो. पण एवढ्या वेळपर्यंत त्याला थांबला, तो जिम्मेदारीने खेळला. ही गोष्ट मॅच्युरिटीची वाटली की आता संघाला गरज असताना त्यांना थांबला. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की एकंदरीत वैभव सूर्यवंशीची फलंदाजी बघताना तुम्हाला काय वाटतं आणि राजस्थान रॉयल्सचं नक्की काय चुकलं की जेणेकरून ते बाहेर पडलेत आणि आता येणारा जो फायनल आहे आरसीबी वर्सेस गुजरात टायटन्स, तर याच्यामध्ये कोण जिंकू शकेल? का आरसीबी परत लगातार 2 IPL चॅम्पियन्स होणार आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.